हॅलो हॅलो, कुठं आहे रे? रूमलाच आहे ना. आज नाही जमणार बरं का यायला. का बरे? काम आहे रे थोडे. ए अरे तू येणार होता, असं काय केलं? पण एवढा लोड नको घेऊ ना. उशी घे तू, इधर उशी घे. लोड लोड घे नको. घ्यायचा आहे ना. का बर उशी घे ना आपण. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. क्या हाल चाल है भाई सबके. तर पब्लिक, मुंबईहून आलो तेव्हापासून मी स्टेबल ब्लॉग काही शूट केले नाही, कारण की कॉलेज वगैरेचं काम होतं म्हणून थोडंसं बिझी होतो म्हणून. बट आय एम बॅक. आणि काल रात्री मला अचानक भयानक मध्ये ओमचा कॉल आला. ते तुम्हाला माहिती, अचानक भयानकच काम राहतं ओमचं. म्हणजे मी येतोय म्हटलं, डिले बिला देत असेल, काही जास्त लक्ष दिलं नाही. भाऊ डायरेक्ट 2 तासात इथं हजर. तर मग रात्री मस्तपैकी चिल केला, मस्तपैकी जेवण वगैरे केलं, बाहेर हॉटेलला फिरलो वगैरे. तर आता फायनली मस्तपैकी, आता आमच्यामध्ये फक्त रितेश नाही आहे बा, सर्व पब्लिक आहे. आता आपण आता रितेशला उचलायला जायचंय जत्रा हॉटेलला. तर रितेश बरेच नाटकं करतोय. त्याला म्हटलं ठीक आहे, ओम म्हणे मी येतो म्हणे आता. तर मग आम्ही आता जातोय मस्तपैकी. त्याआधी मस्त चहा पिऊ आपण. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झाला की मग बघू पुढचं काय नियोजन. आता सगळे मित्र भेटलोय आणि काहीतरी तुफान इथं होणार आहे. तर मग बाकी मी तुम्हाला भरपूर मिस केलं, तुम्ही पण मला मिस केलं असेल नाही का. पण ठीक आहे, काय अडचण नाही. तर आता सगळ्यात पहिले आपण चहा पिऊ आणि जाऊ रितेशला गेला. तर काही आता फायनली आपण रितेशच्या रूमच्या बाहेर उभं आहे. त्याला काय माहिती नाही आपण आलोय असं, आत्ता आलोय असं. आम्ही खूप लेट आलेलो आहे त्या मनाला. त्याला आपण कॉल करून बोलू मस्तपैकी. हे बा काय रे. हॅलो हॅलो, कुठं आहे रे? रूमलाच आहे ना. आज नाही जमणार बरं का यायला. का बरे? काम आहे रे थोडे. ए अरे तू येणार होता, असं काय केलं? दादागडा काम आहे. काय करतोय? काही नाही रे, आम्ही ओम आम्ही हे थोडस फिरायला जायचंय तिकडे. ओम मी आणि मानसू मोहित फिरायला जायचं होतं कुठे? तिकडे बॅक वॉटरला. तू थोडा तिकडे लांब राहतो म्हणतो, तुला घ्यायला येऊ, परत टाइमपास होऊन जाईल. या ना मग. रे तुला घ्यावाले जास्त वीज आहे किस्सा म्हणून जाऊ दे आता. मग काय करतो? जाऊ दे आता. त्या तू जास्त लांब आहे तुझं हे. तू असं बी काही तुला आमच्याकडे वाटत नाही. हा, येऊ वाटत नाही. आम्ही बी काही तुला गेलं वाटत नाही आम्हाला बी. मला बी बोर होत आहे, आज कोणी नाही. हा म्हणून बरं का, मग म्हणून 5-5 मिनिटात फोन, म्हणून 5-5 मिनिटात फोन. जाऊ दे आता, मस्त आम्ही जातोय, फोटो बिटो काढू. नाही, बोर झाल्यावर आम्ही आठवत होतो. हा असं आहे का? हो, असं बेदुने कोली. ते थोडी तुला आज कोली आहे, विचार कर तू. येऊन लागा रे, आज शनिवार आहे, उद्या रविवार राहील. शनिवारचा बाजार आहे, जातो का? बाजारला जाऊन काय करू? तुला तर हाफ तिकीट असेल, गेला असताना आज. चालेल मग, ठेवू का? नाही येते का मग? अरे यार लांब आहे, आलो असतो. बरं जाऊ दे, चालेल, ठेवू का मग? बरं बाय रे. ए बाहेर येऊन लागले. बाय रे, बाय रे. आलोच. हे बा काय रे, बाहेरून कॉल करतो, एवढी घाण मजा. तोंड बाय, तोंड बाय. मला वाटलं येत नाहीये म्हणत नव्हतं आम्ही. पण तू बाहेर येऊन कॉल केला. तुझी एडी घेऊ म्हणतो थोडी, तू आमची गेली. अरे कधीची आयडिया घेत होता आमची. रोज बोलू त्याला आम्ही. चला रोज बोलू त्याला आज बोर झाला म्हणून. मला ही मानचूचा आउटफिट पाहता गाईज. वाव. ए बा चालायचं. हा आउटफिट का गाईज, सॉरी आउटफिट. शूज घालणार आहे. शूज कुठे तुझे? दुसऱ्यांचे आहेत बुट, तुझं मागावून. शूज कुठे आहे तुझी? घरी तिकडे आहे का? बरं ते शूज बी घेऊन गाईज. आउटफिट चेक करा. टाइमपास करू आता. बाई थोडीशी आपलीच आहे बघा परिस्थिती. अरे तू माझी इज्जत घालते, ती माझी पॅन्ट फाटकी फुटकी करा ना बाई माझा. एक अजून कोंबडी धरली आम्ही. चला आता रितेशने आपल्याला जॉईन करून दिलंय. तर आता मस्तपैकी आपण जाऊ. आणि कुठे जायचं आता आपण?
घरोघरी जायचं आपल्या कॉलेज रोडला जाऊ मग काहीतरी नियोजन बनवू. आणि आम्ही चहा पिल्यावर का काहीतरी रितेशला कोली देऊन आम्ही चहा पिलेला आहे. यारोकी चायला चहा पिला. तर मग चला आता मग निघू आता. तर मग निघू आता मस्तपैकी. चलो दार तर लावू दे रे तुम्ही. काय रे हेवी ड्रायव्हर टांगा आहे बा. टांगांचा प्रॉब्लेम आहेच बरं का काहीच. टांगा माहित नाही 3 जण मागे आणि इकडं तुका काळी पिवळी मध्ये बसलाय का ते बा हात पाय. काय पिवळी नाही डायरेक्ट काळा घोडा आहे. कुठे अरे बाबा क्लास बेस नको दाखवा आम्हाला. आम्ही अभ्यास मग सरळ सीधा जाणे काय आपण आता आपल्याला डायरेक्ट मेन हायवे लागून. अगं हायवे ना रे कोणता हायवे हायवे लागलाय काही मुंबई आग्रा हायवे. मच्छर उडे मारा ना. ए भाऊ कुठे तू पुढे बाहेर तू गाडी चालला. मच्छर कस काय घुसला हो मी आपण. ओ बा शो कर दिदा रे चोरी दिला ना भो. गाईस बेकार मच्छर धरलाय सेल्टॉस. चला आपण आता मेन रोडला लागलोय आणि आता फुल पब्लिक भेटली नाही का फार दिवसानंतर. म्हणजे रितेश आणि ओम पण अचानक भयानक मध्ये आलाय. तर मग असं एक गेट टुगेदर झालं का. आणि काल नाही मी सकाळीच बोललो होतो तुम्हाला. आय थिंक केव्हा बोललो काही माहिती का बोललोच नाही. हिमांशूचा रूम वरून फेर वेले म्हणजे हिमांशूने रूम सोडून दिलाय. आता त्याच्या जागेवर दुसरा पोरगा टाकून दिलाय. आता जॉब करणार आहे. काय प्लॅन आहे पुढचा. घरी जायचा आणि झोपून जायचं. बाबा रे तो तुझा काय प्लॅन आहे. बिझनेस माइंडसेट आहे आपला. मग बाकीचे काम. आणि रितेश तुझा रे तू थोडा क्वारंटाईन आहे इकडे. तुझा काय प्लॅन. पेपर आहेत हा अजून सुस्त येते ना जबरदस्त. झोप बी पूर्ण होत नाही यार. काय झालेलं आहे वातावरण इतकं. आणि अचानक थंडी इतकी जबरदस्त वाढून गेलेली. इतकी जबरदस्त थंडी वाढून गेलेली आहे काही विषयच नाही. रिक्षा पेटली पाय तिथून टाक. आता आपल्याला एका जागेवरून रितेशचे बुट उचलायचे आणि दुसऱ्या जागेवर घेऊन जायचे. दुसऱ्या जागेवर म्हणजे आपल्या फ्लॅटवर घेऊन जायचे. बुट बिट घेतो म्हणजे कसं आउटफिट कम्प्लीट होऊन जाते तेचचा. कुछ ज्यादा कम होता है नहीं हमारे पास. बुट घेतले आणि पाहू शकता रितेश आता बेकार मकडणार आहे. मग खुश का. चला चला आता फायनली बुट वगैरे घेतले गेले. आता गाडी इथं डान्स करणार आहे. रस्ता एकदम तुफानी बनवला आहे म्हणून पब्लिक रिॲक्शन भेटली परत. पुरे पण कसे पायरे ना बाजू आई घालणार. उचल काय. जय श्रीराम. फायनली गाईज आपण आपल्या रूम जवळ पोहोचलोय. इथं बसेल का पार्किंग. तिरुपतीला दिसतोय मी. दे ना मला थार आहे 4x4 लागा. कुठे बी आंघोळून टांगून मंगून जाऊ शकते. चला आता सगळ्या वस्तू घेऊन घेऊ. काय अर्थ नाही रे. चला या. हे पहा बघा गाईस किती बुचके भरलेले. बुचका नंबर 1. बुचका नंबर 2 खाली आहे ना. हे बाय नाटक करताय बघा. बुचका नंबर 2. हे बुचका नंबर 3. कोण ये सगळे विसरत रे. हा हे म्हणजे कसं वाटतंय. अरे ये सांभाळत जाय रे. अरे ते कशाला राहू दे ना गाडी. आपला फ्लॅट झाला ते गाडी चालत होतं. कार चालते. हे काय हा चला काय विषय नाही. आता फ्रेश होतो सगळे जातात. बेकार जाम कार्यक्रम झाला सगळे जाते. आता मग चलो तिथून एकदम स्वीट म्हणजे मस्त वाटतंय भातांना. आता काय अडचण नाही. फायनली आपण आपल्या रूमला पोहोचलो. आनंद असा आहे की आत्ताच जार आलेला आहे. इतका आनंद होतोय. 2 दिवसापासून पाणी नव्हतं रूमला आणि ते जार वाई थोडे नाटकं करत होते. आपला रूमचा पसारा थोडासा जास्तच आहे. हे बघा काल रात्री बरं का गाईस पिझ्झा KFC नका विचारू. ये तर गाईस आता विषय असा होता. मी रितेश सोबत इतका जबरदस्त प्रँक केला होता की आम्ही नाही आलोय. तर मग तुझी तेव्हा फिलिंग कशी होती रितेश. एवढा गान प्रँक कोणी करता का. नाही म्हणतो मी आलेलो नाही. गुठ्या कपाळात बिपणे टाकणार इथे. ओरिजिनल सांगायचं ओरिजिनल दाखवायचं. तर नाही बऱ्याच गोष्टी नाही दाखवा लागत तरी. तर गाईज बेकार
त्याच्यानंतर मी जेव्हा कॅमेरा ऑफ केला ना, त्याची रिॲक्शन इतकी पायसारखी थोड्या होत्या, गणमन सारखाच बघत होता बाहेर म्हणे यो काय हो गया. पण बाकी प्रँक कसा वाटला रितेश, तुला फीडबॅक देतो मला. बरोबर नाही वाटला. बरोबर नाही वाटलं, थोडं नीट बस ना, ऑडियन्स पाहते. असं बसता का? आता आलोय, थोडा आराम बिराम करू दे. तिथे झोपलेला होता, झोपेला होता ना हो. काय सर्व्हिसिंग चावीची. आता बुक इतकी जबरदस्त लागते, काहीतरी मागवणार यार. तुझ्याकडे नाही ना, मी मागून देतो. बिंदास पाय तू पाय 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 मागवता चालेल. सगळी सुस्त झालेली आई मॅपा. अरे ए बा, फेअरवेल पार्टी. आता मी फुकी हो ना. काही आता भरपूर मस्ती झाली आणि इकडे पाहू शकता पूर्ण जाम करून टाकले रितेशला आज. तर आता मस्तपैकी चहा प्यायला जातो आणि हे गद्दार झोपलेले आहेत ना, झोपू देते, काही येत नाही. फक्त मोहित, मी आणि रितेश चाललोय आणि गाडी तुम्हाला बाईक चलाने वाला आहे अभि. आणि परत यायची काय गॅरंटी नाही काय, आपल्याला काय गाडी येत नाही. पण ओम लवकर, ओम मला गाडी शिकवणार आहे का नाही? 100. नाही शिकवली तर शिकवेल. नाही शिकवली तर असं नाही होणार. असं नाही होणार. तर मग आपण चला आता चहा पिऊन येऊ, या गद्दारांना झोपू देऊ. झोपा आणि झोपा. चला चाल रे, झोपून गेला. चाल ना, पण का चाल ना. चला वट दाद्या माणूस. तर गाईस फायनली चहा वगैरे पिऊन आलो आणि चहा पिल्यावर तर यायला पाहिजे ना गाईस. ये बा पाय का उघडून गेलाय रे, पाय का उघडाय कुठून तरी. अरे चहा पिऊन आला तर तरी तू ओम्या पाय, ओम्याचा 2 जो पाहून गेला. टांगा गाईस, टांगा एवढा टांग या पा अजून आता विशेष नाही काय पलांगा. बाकी गाईज बदलतो ना आता, मला थोडस पसरू दे मस्तपैकी मेस वगैरे जावं लागेल. खूप वेळ झालेला. तू माझ्या ऑडियन्सचे काही तुझा 36चा आकडा आहे. खूप मोठा आकडा आहे. मुंबईला गेलो होतो तेव्हा किती बेकार टॉर्चर करायचा. गाईज तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला, माल पाहत होतो. मॉल सॉरी, हा तेच काय मॉल थोडस शब्दांमध्ये तांत्रिक अडचण आहे. हा आता मला माल होणार आहे, मग माल पावस लागेल ना, सॉरी मॉल पावस लागेल ना, बरोबर ना. नाही मी आता पैसे कमेल म्हणजे डिलिव्हरी मारत जाईल डिल्या नको देत जाऊ ना डस करणार काहीतरी. हे बोट तुला पैसे लागतील, तू मला तर सांगूच नको, मला तर सांगूच नको, पण एवढा लोड नको घेऊ ना. उशी घे तू, इधर उशी घे, इधर लोड घे नको घ्यायचंय ना. का बर उशी घे ना आपण. तर आता या मोठ्या शाही असं मी आणि वाव काय कसं काय खाली गाईज बेकार बकचोदी होती. आणि आता सिरियसली सांगतो गाईज बरं का, तर विषय असा होता. कसा होता? हा विषय असा होता की ऐक ना, मी सांगतोय ना ओम 2 मिनिटं दमकट सांगू. ओम आला, माहोल चेंज होऊन गेला. आपण मुंबईहून आलो ना तेव्हापासून मी ब्लॉग शूट केला नाही. कॉलेजचे काम होते मला 2-3 आणि त्या पिरियड मध्ये मला काही ब्लॉग शूट करायला जमलंच नाही डायरेक्ट बरं का. मग त्याच्यामुळे कालचा ब्लॉग म्हणजे तो जो लास्ट ब्लॉग आहे ना बीचवरचा, त्याच्यानंतर ओमला मी बाय म्हणतो, ओम तिकडे जातो आणि लगेच या ब्लॉग मध्ये लगेच ओम येऊन लागलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ओम किती रिकामटा आहे. विचार नाही रे रिकामटा मी काय म्हणतो, फक्त बाईचार आहे, बाकी काही गोष्टी नाही गाईस. फक्त आपल्याला भेटायला आला आहे खास. आणि ये पागल पब्लिक बी उचलून आणलेली नाही का नाटकेबाज. आणि इकडे काही मेंबर मी काय म्हणतो, काय आणा इकडे कूलर चालून घे. ओपन कूलर चालू फुलवाला कंबल कुठे. जास्त बोल नको. कोण 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 नाही काय नाही काय कोण जास्त बोल नको. कोण मित्रांमध्ये
एकदम क्वालिटी टाइम स्पेंड करतो ना तेव्हा डायरेक्ट म्हणजे काहीच भान राहत नाही डायरेक्ट फुल. आता कालपासून आलाय ना काही असं वाटतंय की आत्ता झालाय. तसे आता मित्र भेटलो ना आता मी मोहित राहिलो का रूमला जास्त जाम होतं कारण दोन्ही जाम आहेत ना तुम्ही त्याच्यामुळे जाम होतं आम्हाला. बाकी आता भेटलोय फुल मजा येते आणि फुल एन्जॉय करतोय गाईस. तर मग आता मस्तपैकी आम्ही मस्त जेवायला जातो. जास्तच बच्चू देऊन गेले दिवसभरात. शांततेत जेवण करतो शांततेत जेवण करून आपण येऊन लागू. विश्वास नसेल काय करणार ना पाहिजे गाली राहणार. तर काही जास्त कोणी म्हणे काय तारशी काय रे थार तुझ्याकडे कोणी म्हणे का 4x4 कोणी म्हणे की नाही म्हणे मग काय घेणार. बस रे थांब नंतर थांब बस झालं बस झालं काही जास्तच बक्षू देऊ म्हणून ब्लॉग एंड करतो. तोड पडून जाईल कॅमेरा फुटून जाईल. हा ब्लॉग मी आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.